सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे आपले सीबीटी एक्झाम आहे याचे जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे. बऱ्याचशा मुलांचे ते जे हॉल तिकीट आहे हे डाउनलोड पण करून झाले असेल, बरोबर आहे. आता महत्वाचा विषय असा आहे, तुमचा जो सीबीटी एक्झाम आहे, जे मुलं आता पहिल्यांदा पेपर देत असतील त्यांना यातली काहीच आयडिया नसेल. ज्या मुलांचा ऑलरेडी पेपर देऊन झालेला आहे म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे किंवा ज्या 2 इयरच्या ट्रेड असतील त्यातले जे सिनियरची मुलं असतील यांनी फर्स्ट इयरला हा पेपर दिलेला आहे, त्यामुळे त्यांना ऑलरेडी ह्या गोष्टी माहिती आहे की पेपर कसा असतो, काय असतो, किती प्रश्न असतात. पण ज्या मुलांनी जे मुलं आता समजा पहिल्यांदा हा पेपर देत आहे सीबीटी, तर हा पेपर कसा नेमकी कसा असतो, याच्यात प्रश्न किती असतात, शिवाय त्याची जी डेमो टेस्ट आहे ही डेमो टेस्ट कशी द्यायची असते ते पण आपण बघून घेऊ. आणि एक महत्वाची गोष्ट, हॉल तिकीटवर तुम्हाला एक तारीख आली असेल, एक दिनांक आली असेल आणि तुमचं जे पेपरचं लोकेशन आहे हे लोकेशन आले असेल, तर तुम्हाला त्याच दिवशी त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला तो पेपर तिथं जाऊन तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे. हा लक्षात. तुम्ही जर असं आपल्या ऍक्टसारखं केलं की आज नाही जमत आहे, दुसऱ्या दिवशी जाऊ, तिसऱ्या दिवशी जाऊ, सकाळी नाही जमत आहे दुपारी जाऊ, दुपारी नाही जमत आहे सकाळी जाऊ, असं चालणार नाही. तुम्ही जर त्या दिलेल्या स्लॉटमध्ये जर तुम्ही तिथे गेले नाही तर तुमच्या रिझल्टमध्ये अबसेंट असं नाव येईल. अबसेंट याचाच अर्थ काय होतं, तुम्ही फेल आहे असं ते कन्सिडर करतील. तर मागच्या वर्षी बऱ्याच मुलांचा हा जो घोळ आहे हा घोळ झाला होता. त्यामुळे आता 80% मुलांचे जे हॉल तिकीट आहे, ज्यांचा पेपर सप्टेंबरमध्ये त्यांचे सुद्धा जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहे. त्यामुळे ज्या मुलांचे उद्या परवा असे ज्यांचे पेपर आहे त्यांनी लवकरात लवकर जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. तुमची तारीख वगैरे सर्व तुम्ही कन्फर्म करून घ्या आणि पेपरच्या आधी ते लोकेशन जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या. आता मुद्दा असा आहे की हे जे पेपर आहे हे पेपर नेमके कसे असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे आपले एनसीबीटी ऑनलाईन जे पोर्टल आहे या पोर्टलवर त्यांनी आपल्याला काही फ्री डेमो टेस्ट दिलाय सीबीटीच्या. हा लक्षात. डेमो टेस्ट आहे, असले असे प्रश्न येतील असं काही नाही, पण पेपर हेड टू हेड असाच होणार आहे. जसं इथं ते शो करतील जसल्या तसा हा पेपर होणार आहे. वेबसाईटचं नाव काय आहे, एनसीबीटी ऑनलाईन. बऱ्याचशा मुलांना माहिती असेल आणि हे जे एक्झामचे पेपर आहे याची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. आता बघूया आपण एखादी कोणत्या पण एका ट्रेडची पकडू आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हे सांगण्यासाठी खास मी व्हिडिओ बनवतोय. बघूया आपण. बघा आता इथं काय म्हटलंय, इलेक्ट्रिशियन डेमो टेस्ट, फिटर डेमो टेस्ट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मोटर व्हेकल. आपण कोणती पण एक पकडू. समजा आपण मेकॅनिक मोटर व्हेकलची एक डेमो टेस्ट आहे, याच्यावर मी क्लिक करतो, बरोबर आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली खाली जाऊया आपण. कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे तुमची जी सीबीटी आहे ती. खाली खाली जाऊया. काय म्हटलं आता इथं, आयटीआय एमएमबी फर्स्ट इयर मॉडेल पेपर 2024. फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल काही प्रॉब्लेम नाही, सर्वांचा पेपर एकसारखाच होणार आहे. फक्त तुम्हाला जे विचारले जाणारे प्रश्न आहे हे प्रश्न वेगवेगळे असणार आहे. तर याच्यावर मी काय करतो, टिक करतो. टिक केल्यानंतर आता त्यांनी इथं काय म्हटलंय, फ्री मॉडेल पेपर आहे. हे जे दोन आहे दोघीच्या दोघी फ्री आहे, ठीक आहे. तर याच्यावर मी काय करतो, ओपन टेस्टवर टिक करतो. आता टेस्टवर टिक केल्यानंतर इथं त्यांनी आपल्याला सर्व दिलेले काय सेम. आता जसं इथं तुम्हाला दिसतंय सेम, तुम्हाला जी परीक्षेला जी विंडो आहे ही सेम असल्या अशीच दिसणार आहे. याच्यात 19-20चा सुद्धा फरक राहणार नाही. फक्त तुम्हाला जे विचारले जाणारे प्रश्न आहे हे वेगळे असतील आणि इथं विचारले जाणारे प्रश्न हे पूर्णतः वेगळे असतील. बर, ट्रेड कोणती, मोटर मेकॅनिक व्हेकल. त्यानंतर इयर सेकंड इयर. त्यानंतर टाइम 120 मिनिट म्हणजे तुमचा जो पेपर आहे 2 तास चालणार आहे. टोटल क्वेश्चन किती, 75. टोटल मार्क किती, 150. आणि भाषा कोणती आहे, इंग्लिश आणि हिंदी. आपली कोणती राहणार आहे महाराष्ट्रामध्ये, इंग्लिश आणि मराठी या 2 भाषा राहणार आहे. आता स्टार्ट द टेस्टवर मी टिक करतो. बघा आता टेस्ट स्टार्ट केल्यावर सेम अशी तुमची जी विंडो आहे ही सेम विंडो तुम्हाला तिथं दिसणार आहे. सगळ्या गोष्टी आपण बघून घ्यायचा. इथं काय म्हटलंय, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट. आता याच्या खाली ना तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे जो हॉल तिकीटवर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथं शो होईल. प्लस इथं तुमचा जे चेहरा वगैरे किंवा तुम्ही हॉल तिकीटच्या जो तुम्ही फोटो काढलेला आहे तुमचा तो, तुमचं नाव, तुमची ट्रेड, हे सर्व तुम्हाला डिटेल्स इथं शो होतील. आता बघा इथं डाव्या कोपऱ्याला तुम्हाला एक विंडो दिसते, बरोबर आहे. या विंडोमध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रेड थेरी. ट्रेड थेरीचे किती प्रश्न आहे, तर 38 प्रश्न आहे. त्यानंतर वर्कशॉप कॅल्क्युलेशन इन सायन्स याचे किती प्रश्न आहे, 6 प्रश्न. इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचे किती प्रश्न आहे, 6. आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलचे 25. आता चालू पेपरमध्ये तुम्ही कुठे पण कोणत्या पण प्रश्नावर काय करू शकता, जंप घेऊ शकता. समजा आता मी तुम्हाला एखादा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो, हे चिन्ह काय आहे हे सांगण्यासाठी फक्त मी व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे व्यवस्थित लक्ष राहू द्या. हे चिन्ह कसले काय याचा आपल्याला काय फायदा आहे. ही टेस्ट तुम्ही मोबाईलवर पण देऊ शकता, लॅपटॉपवर पण देऊ शकता, कम्प्युटर वगैरे जिथं तुम्हाला जमेल तिथं ही टेस्ट तुम्ही देऊ शकता. माझं असं म्हणणं राहील, शक्यतो तुम्ही कम्प्युटर वगैरे लॅपटॉप किंवा कुठेच नसेल जमत तर 5 मिनिटं अर्धा तास सायबरला जाऊन तिथं एकदा ही डेमो टेस्ट पेपर जाण्याच्या आधी नक्की देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला पेपर कसा राहील, काय राहील, त्याचं नियोजन कसं करायचं या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आता बघूया आपण काय म्हटलंय बघा, विच सिस्टीम प्रोव्हाइड डीसी पॉवर वगैरे वगैरे जे काय दिलं असेल प्रश्न. आपण आता अंदाज पंच चालू. समजा मी म्हणतो स्टेअरिंग नाही, स्टोरेज नाही, चार्जिंग सिस्टीम मी म्हणतो.
ते लगेच तुम्हाला समजणार नाही तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे. आता मी पहिल्या प्रश्नाचं काय केलंय, उत्तर दिलंय. आता मी काय करणार, नेक्स्ट क्वेश्चन. आता मी काय करणार, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन वर टिक केलं. इथं बघा आता 1 नंबर इथं काय आलेलं आहे, ग्रीन आलेलं आहे. इथं कोणता सिम्बॉल आलाय, ग्रीन सिम्बॉल. या ग्रीन सिम्बॉलचा अर्थ काय होतो, व्यवस्थित बघा. या ग्रीन सिम्बॉलचा अर्थ काय होतो, ठीक आहे. आता हा जो ग्रीन सिम्बॉल आला याचा अर्थ असा होतो, तुम्ही जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. ठीक आहे, याचं काय केलेलं आहे, तुम्ही उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे चुकीचं आहे हा नंतरचा विषय, पण त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. बाकीचे सिम्बॉल आहे ते काय, बुकमार्क विथ आन्सर. म्हणजे तुम्ही उत्तर दिलेलं आहे पण तुम्ही शुअर नाहीये, तुम्हाला माहित नाहीये की उत्तर हेच आहे. मग तुम्हाला काय करायचंय, थोड्या वेळाने त्या प्रश्नावर परत यायचंय. काय बोललो मी, त्या प्रश्नावर तुम्हाला थोड्या वेळाने परत यायचंय. म्हणजे सर्व प्रश्न सोडून झाल्यानंतर शेवटी जेव्हा आपण नजर मारतो तेव्हा तुम्हाला तो प्रश्न लगेच लक्षात आला पाहिजे की मी कोणता प्रश्न हायलाइट केला होता. त्याच्यासाठी हे बुकमार्कचं आहे. मग ते कोणत्या सिम्बॉलने दाखवलंय त्यांनी, ब्ल्यू कलरने. ते कोणत्या कलरने दाखवलंय, ब्ल्यू. जर तुम्ही उत्तर दिलं तर त्याचा कलर कोणता आहे, ग्रीन. तुम्ही अटेम्प्ट केलं तर. त्यानंतर हा एक कलर महत्वाचा आहे, कोणता, रेड कलर. रेड कलर काय शो करतो, तुम्ही त्या प्रश्नावरून गेले. म्हणजे आता समजा मी हा दुसरा प्रश्न मी वाचला पण याचं उत्तर मला येत नाहीये, म्हणजे याचं मी उत्तर दिलंय का, नाही दिलेलं. मग याचं जर मी उत्तर दिलं नसेल आणि जर मी नेक्स्ट दाबलं, उत्तर न देता मी काय दाबलं, नेक्स्ट दाबलं, तर इथं कोणता कलर येणार आहे, रेड कलर येणार आहे. कोणता कलर येणार आहे, रेड कलर येणार आहे. ठीक आहे. आता बघा मी फक्त एक प्रश्न सोडवलाय, तर तिथं कोणता कलर आलेला आहे, तर ग्रीन कलर आलेला आहे. बाकीचे पण प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवतो, एकच मिनिट. बघा आता हा जो प्रश्न आहे ना, हा मी सॉल्व्ह नाही करत. हा डायरेक्ट काय करतो मी, नेक्स्ट करतो. हा काय करतो, नेक्स्ट करतो. बघा आता इथं जे चिन्ह आहे ना, इथं लगेच तुम्हाला रेड चिन्ह दिसेल. 2 मिनिटात, 1 मिनिट. आता तो मागचा जो प्रश्न आहे हा मी सॉल्व्ह केलेला नाहीये. याला बुकमार्क वगैरे काय करायचं आहे का, तर बघा इथं बाजूला टिक आहे. बुकमार्क कसं करायचं ते पण सांगतो. इथं बाजूला टिक आहे, जर मी याच्यावर टिक केलं तर तो क्वेश्चन काय होऊन जातो, बुकमार्क होऊन जातो. बघा आता काय आलं इथं, बुकमार्क नॉट आन्सर. म्हणजे मी उत्तर दिलेलं नाहीये पण मी याला काय केलंय, बुकमार्क केलेलं आहे. म्हणजे माझ्या लक्षात राहायला पाहिजे. आता जर समजा मी याचा उत्तर देतो, समजा याचं उत्तर आहे कॅमेरा अँगल. मी याचं उत्तर देतो पण मी या उत्तरावर शुअर नाहीये, मला परत या प्रश्नावर थोड्या वेळाने यायचंय. मी परत एकदा काय करतो, बुकमार्क करतो आणि नेक्स्ट क्वेश्चन करतो. आता इथं जो कलर आलाय हा कोणता कलर आलेला आहे, ब्ल्यू कलर आलेला आहे. ब्ल्यू कलरचा अर्थ काय होतो की मी याचं उत्तर काय केलेलं आहे, दिलेलं आहे पण मला याच्यावर शंका आहे आणि मी थोड्या वेळाने याच्यावर परत येणार आहे, म्हणून त्याचा कलर कोणता आलाय, ब्ल्यू आलेला आहे. ठीक आहे. रेड याचा अर्थ काय होतो की बुकमार्क केलेला आहे मी काय केलंय, तो मार्क केलेला आहे पण त्याचं उत्तर मी दिलेलं नाहीये. हे तुम्हाला समजायला खूप 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 सोपं लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला एवढ्या फॅसिलिटी ज्या आहे ह्या देऊन ठेवलेल्या आहे. ठीक आहे. आणि ब्ल्यू याचा अर्थ काय, मी उत्तर दिलेलं आहे तरी पण मला त्याच्यावर शंका आहे म्हणून मी त्याला बुकमार्क करून ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे व्हाईट आहे याचा अर्थ काय होतो, इथं बाकी ठिकाणी सगळीकडे व्हाईट कलर तुम्हाला दिसणार आहे. याचा अर्थ काय होतोय, मी याचं उत्तरच दिलेलं नाही आणि मी तो प्रश्न पण वाचलेला नाही. ठीक आहे, राहील लक्षात. आता बघा मी याचं काय करतो, उत्तर नाही देत आणि डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन करतो. तिथं कोणता कलर आला, डायरेक्ट सफेद कलर आला. सफेद कलर याचा अर्थ तुम्ही याचं उत्तरच दिलेलं नाही, ना बुकमार्क केलंय ना काही केलंय. ठीक आहे. त्यानंतर आता समजा याचं मी उत्तर देऊन टाकतो, ए राजेश बेरेक. समजा याचं उत्तर देतो, नेक्स्ट करतो. नेक्स्ट करतो. आता याचं फक्त मी काय केलेलं उत्तर दिलंय, तो कोणतं चिन्ह आलेलं आहे, इथं ग्रीन चिन्ह आलेलं आहे. आता समजा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजा आता मला बुकमार्क करायचंय, उत्तर मला द्यायचं नाहीये, फक्त बुकमार्क करायचंय म्हणजे फक्त माझ्या डोक्यात ठेवायचंय. मग मी काय करतो, याला बुकमार्क करून ठेवतो पण उत्तर देत नाही कारण मी शुअर नव्हतो. कोणता कलर आला, लाल कलर आला. समजा आता मला याचं उत्तर द्यायचं आहे पण मी थोडंसं शंकामध्ये, समजा याचं उत्तर आहे फायबर ग्लास पण मला शंका आहे की बरोबर आहे किंवा नाहीये, म्हणून मी काय केलं, उत्तर दिलं आणि बुकमार्क केलं. मग तिचा कोणता कलर आला, परत ब्ल्यू कलर आला. ठीक आहे. तर हे जे कलर कोड आहे हे तुम्ही चांगले आणि व्यवस्थित लक्षात राहू द्या, नाही तर तुमच्या पेपरला पूर्ण गोंधळ होईल. त्यानंतर समजा आता हे जे थेरीचे प्रश्न आहे यांच्यापैकी तुम्हाला हे कोणते जमत नाही, तुम्हाला डायरेक्ट वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या क्वेश्चनवर जम्प घ्यायची, तरी सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर काय करू शकता, जम्प घेऊ शकता. हे बघा वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, आपण वरचे सगळे प्रश्न सोडून दिले. माझ्या मनात विचार आला हे प्रश्न मला नंतर सोडवायचे, मी नंतर बघायचं काय करायचं ते. आपण काय केलं, तो प्रश्न सोडून दिला आणि डायरेक्ट कोणत्या प्रश्नावर आलो, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. ठीक आहे. समजा मला हे पण नाही करायचं, डायरेक्ट मला कशावर जायचं, इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर, तरी सुद्धा डायरेक्ट मी इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर काय करू शकतो, जम्प करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो तुम्हाला तुमचा पेपर आहे हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. इम्प्लॉयबिलिटी स्किलवर सुद्धा आपण डायरेक्ट काय करू शकतो, जम्प घेऊ शकतो. बरेचसे मुलं काय करतात, आता याच्यात 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. पेपरला त्यांनी वेळ किती दिलेला आहे, तर साधारण 2 तास दिलेला आहे. वरती हा जो राईट कॉर्नर आहे, हे बघा हा जो राईट कॉर्नर आहे, इथं जो तुमचा टाइम आहे हा टाइम मायनस मायनस होत जात राहतो. ठीक आहे. मायनस मायनस म्हणजे काय, कमी 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 असा होत जातो. आता बरेचसे मुलं काय करतात, 15 मिनिटात तुम्ही जो पेपर आहे हा पेपर देऊन बाहेर निघून येतात. 15 मिनिट, अर्धा तास, 30 मिनिट. ठीक आहे. एवढ्या कमी वेळात मुलं पेपर देऊन काय करतात, बाहेर निघून येतात. आणि कसा पेपर सोडवतात त्याची मेथड काय, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, श्री स्वामी समर्थ, जे काय असेल, भारत माते की जे काहीतरी म्हणतात
आणि एक उत्तर मारून देता. ठीक आहे, याच्याने तुमचं उत्तर तर भरले जाणार आहे. याच्याने तुमचे उत्तर फेल होणार आहे, पण यामध्ये 90% चान्सेस आहे की तुम्ही काय होणार, फेल होणार. तुम्ही काय होणार, फेल होणार. त्यामुळे अंदाज लावू नका. ठीक आहे, उत्तर माहिती असेल तरच त्याचं उत्तर लिहा, अन्यथा त्याचं उत्तर लिहू नका. बुकमार्क करा, थोड्या वेळाने विचार करून त्याचं उत्तर लिहा. तुम्हाला भरपूर टाइम आहे. 75 तुम्हाला फक्त किती प्रश्न आहे, 75, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 तास दिलेले. किती वेळ दिलेला आहे, 2 तास. खूप म्हणजे खूप वेळ आहे. हे बघा, 75 दुने 150. ठीक आहे, जवळपास एकाला 1.5 मिनिट तुम्हाला वेळ मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही एकदम आरामशीर पेपर सोडवा, काही घाई करू नका. आणि जे सॉल्व्हिंगचे प्रश्न आहे म्हणजे वर्कशॉप कॅल्क्युलेशन इन सायन्स, हे प्रश्न पहिले सोडून घ्या. मग ड्रॉइंग आणि जे थिअरी याचे प्रश्न सोडवा. ड्रॉइंग, थिअरी आणि ईएस यांच्या प्रश्न तुम्हाला काय सोडवायची गरज नाहीये. या लक्षात, याचे प्रश्न तुम्ही डायरेक्ट वाचून आणि त्याचं कॉमन सेन्सने उत्तर देऊ शकता. राहिला प्रश्न वर्कशॉप कॅल्क्युलेशन इन सायन्स, याचे इन 6 प्रश्न आहे. याला फक्त तुम्हाला रफ पेपरची गरज पडणार आहे, पेनाची गरज पडणार आहे. बाकी कसली तुम्हाला गरज पडणार नाही. जाताना फक्त एक ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणारी पाण्याची बॉटल, आय कार्ड, तुमचा युनिफॉर्म आणि पेन एवढ्याच वस्तू घेऊन जा. आणि हॉल तिकीट सर्वात महत्वाचं आहे, हॉल तिकीट एवढ्याच वस्तू घेऊन जा. बाकी काही वस्तू तिथं नेऊ नका. आतमध्ये तुम्हाला मोबाईल वगैरे काहीच अलाउड राहणार नाही. तर एकंदरीत अशा प्रकारे आपला जो पेपर आहे हा पेपर आपला होणार आहे. ठीक आहे, तुमचा पेपर चालू होण्याच्या आधी, तुमचा पेपर चालू होण्याच्या आधी तुम्हाला तिथं काही प्रकारे इन्स्ट्रक्शन देतील. ठीक आहे, काय देतील, काही सूचना देतील, माईकवर पण सांगतील, अशा पण सांगतील. आणि इथं पण तुमच्या जे इन्स्ट्रक्शन आहे, हे इन्स्ट्रक्शन तुम्ही काय करू शकता, रीड करू शकता. काय म्हटलंय त्यांनी, प्लीज रीड अँड अंडरस्टँड इन्स्ट्रक्शन वगैरे वगैरे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही पेपर सोडवणार तेव्हा व्यवस्थित तुम्ही काय करा, प्रश्न वाचून घ्या आणि मगच त्याचं जे उत्तर आहे ते द्या. जर तुम्ही एकदा स्टार्ट एक्झाम वर टिक केलं तर तुमचा जो टायमिंग आहे हा तेव्हाच तुमचा टायमिंग चालू होणार आहे. हा लक्षात, तुम्ही 9:30ला पेपरला गेले, समजा पेपर तुमचा 9:45 चालू झाला. ठीक आहे, तर तेव्हापासूनच तुमचे जे पुढचे 2 तास आहे हे 2 तास ऑटोमॅटिक इथं मोजले जाणार आहे. त्यानंतर ऑन दी लोअर लेफ्ट हँड साइड यू विल सी द काउंट डाऊन टायमर ऑफ द टेस्ट. तुमचं जे टेस्टचा टायमिंग आहे तो तुम्हाला तिथं किंवा लेफ्ट साइडला खाली तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर काइंडली व्हेरीफाय युअर प्रोफाईल डिटेल आफ्टर लॉग इन. सर्वात महत्वाची सूचना आहे, जेव्हा तुम्ही इथं प्रोफाईलला लॉग इन कराल म्हणजे तेच करून देतील, पण जेव्हा तुमचा पेपर लॉग इन होईल तेव्हा सर्वात पहिले तुमचं नाव, तुमचा नंबर आणि पेपर तुमचाच आहे का नाही याची खात्री करा. त्याच्याशिवाय लॉग इन करू नका. ठीक आहे, त्यानंतर दिस कम्प्युटर बेस्ड एक्झाम इज टाइम ऍज पर नंबर ऑफ क्वेश्चन. त्यांनी जो टाइम दिलाय तेवढ्याच वेळात 75 प्रश्न 120 मिनिट याप्रमाणे त्यांनी टाइम दिलेला आहे. तोच टाइम तुम्हाला काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. अशा काही महत्वाच्या सूचना आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी, आता जेव्हा तुमचे सर्व जे प्रश्न आहे हे प्रश्न सोडून होतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, हे जे डन आहे याच्यावर टिक करायचं आहे. डन वर टिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय दिसणार आहे, तुम्ही किती प्रश्नांचं उत्तर दिलंय. मी किती प्रश्नांचं उत्तर दिलंय, 2. आणि किती प्रश्नांचं उत्तर नाही दिलंय, 73. आणि टोटल किती प्रश्न होते, 75. तर जेव्हा तुम्ही सबमिट कराल, हे बघा याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्रश्न येत असेल नसेल, उत्तर येत असेल नसेल, सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही सोडवलेच पाहिजे, कारण याच्यात तुमचे मार्क कट होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न सोडवण्याचे या. ठीक आहे, तर इथं एकदा चेक करून घ्यायचं 75 मार्क आहे किंवा नाही. असेल तर इथं खाली ते तुम्हाला सांगतील फिनिश अँड सबमिट टेस्ट, याच्यावर टिक करायचं. तुमचे जे ते एकदा विचारतील तुम्हाला करायचंय का नाही, म्हणायचं ओके, आणि मग तुमची जे टेस्ट आहे ही टेस्ट काय होऊन जाणार आहे, तुमची सबमिट होऊन जाणार आहे. लक्षात. तर अशा प्रकारे तुमचा जो मॉडेल पेपर आहे हा मॉडेल पेपर तुम्ही एक्झामला जाण्याच्या आधी नक्कीच द्या. जे सेकंड इयरचे मुलं आहेत त्यांचे उद्यापासूनच जे एक्झाम आहे हे एक्झाम चालू होत आहे. तर ज्या मुलांचे आता पेपर आहे त्या सर्व मुलांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण मॅथचे आणि ड्रॉइंगचे, ईएचे सर्वांचे मागच्या वर्षीचे जे विचारलेले प्रश्न आहे हे प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकले. ते पण तुम्ही जाऊन काय करा, एकदा चेक करा. ठीक आहे, सर्वच्या सर्व व्हिडिओ बघा. जे मागच्या वर्षी विचारलेले तेच प्रश्न मी घेतलेले, बाकीचे इकडचे कोणतेच प्रश्न घेतलेले नाहीये. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखी काय पेपर बद्दल अडचण असेल तर खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.